नमस्कार मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींना एक महत्त्वाची इम्पॉर्टंट अशी बातमी आहे मित्रांनो. ज्या लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी अजून राहिली असेल, ज्यांचे के-वाय-सी अजून बाकी असेल मित्रांनो, त्या सर्व लाडक्या बहिणींना मी विनंती करतो की त्यांनी 31 डिसेंबरपर्यंत त्यांची के-वाय-सी करून घेणे बंधनकारक आहे. जर तुम्ही 31 डिसेंबर नंतर के-वाय-सी करायचा विचार केला तर मित्रांनो तुम्ही अपात्र ठरणार आहेत, कारण आता मुदतवाढ होणार नाही. मी सर्व लाडक्या बहिणींना, महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींना विनंती करतो की त्यांनी 31 डिसेंबरच्या आत के-वाय-सी करून घेणे बंधनकारक आहे. मित्रांनो, मला कमेंट्स बॉक्समध्ये भरपूर कमेंट्स आल्या आहेत मित्रांनो. त्या ठिकाणी मला विचारण्यात आलेले आहे की सर मी लाडक्या बहिणीच्या या ज्या योजना आहे, लाडकी बहिणीची जी योजना आहे त्याला मी पूर्णपणे पात्र असून मला अपात्र ठरण्यात आलेली आहे किंवा माझं पात्र यादीमध्ये नाव नाही. मित्रांनो, मी त्या लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो की तुम्ही जिथं फॉर्म भरला असेल त्या ठिकाणी तुम्हाला जाऊन, समजून घ्या तुम्ही अंगणवाडी बाईकडे भरला असेल तर त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या मोबाईलमध्ये तुमचं जे स्टेटस आहे त्याचे चेक करून घ्या. तुमचे काही डॉक्युमेंट्समध्ये काही कमतरता असेल किंवा तुमचे डॉक्युमेंट्स एखाद वेळेस तुमचे न लावता दुसऱ्याचे अटॅच झाले असतील, यामुळे देखील तुम्हाला अपात्र करण्यात आलेले आहे. म्हणून तुम्ही ते चेक करून घ्या की तुमचं स्टेटस अप्रूव्हल आहे का पेंडिंगला आहे का रिजेक्ट आहे. या सर्व गोष्टी तुम्ही ते चेक करून घ्या. आणि तसं काही असेल तर मित्रांनो तुम्ही त्या अंगणवाडी बाईकडे तुमचे डॉक्युमेंट्स परत जमा करा. जर त्यांना वरून नियम आले तर मित्रांनो ते वरून नियम आल्यानंतर किंवा वरून ऑर्डर आल्यानंतर ते सर्व अंगणवाडी कर्मचारी हे तुम्हाला ते डॉक्युमेंट्स तुमचे तिथं जमा करतील आणि तुमचे देखील तुम्ही पात्र यादीत परत. मला काही अडचणी येत असतील तर मित्रांनो आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा. मी तुमच्या प्रश्नांचं निरसन करण्याचा 100% प्रयत्न करणार आहे मित्रांनो. तर चला मित्रांनो, आपल्या या चॅनलवर कोणी नवीन आले असतात तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.